थंडीच्या दिवसामध्ये जर का असा गरमागरम एकदा पदार्थ खाऊन बघितल्यानंतर तुम्ही भाजीपोळीसुद्धा खायचं सोडून द्याल आणि आठवड्यातून 4 ते 5 वेळा नक्कीच हा पदार्थ बनवाल. त्याचबरोबर खायलासुद्धा एकदम पौष्टिक आहे. मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सायंकाळच्या वेळी छोट्याशा भुकेसाठी सुद्धा हा बनवू शकता. चला तर मग हे काय आहे पाहूया. तर हा बनवण्यासाठी नाही ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या 5 ते 10 आणि आता यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची. मिरची अशी थोडीशी खोडून टाकली म्हणजे ती मिक्सरला चांगली बारीक होईल आणि मिरची लसूण आपल्याला लगेच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा एकदम असं याला चांगलं बारीक करून घेतलं आणि आता एका मोठ्या ताटामध्ये घेतले आहेत मी 3 वाट्यामध्ये वेगवेगळे पिठं. तर सगळ्यात मोठ्या वाटीमध्ये मी 2 वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतले. अगोदर हे सगळे पिठं चाळून घेतलेत, नंतरच एक मोठ्या ताटामध्ये टाकून घेत आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि पाव वाटी इथे मी बेसन पीठ घेतलं. सगळे पीठ अगोदर चांगले व्यवस्थित चाळले होते आणि हे तिन्ही पीठं एकत्र करायचे आणि चांगले एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. तर हा जो पदार्थ आहे तो बनवण्यासाठी मीठ भरपूर लागतं, त्यामुळे अगोदरच मीठ भरपूर टाका म्हणजे नंतर त्याची चव आणखीन छान लागते. आता हळद टाकून घ्यायची आणि यामध्ये ना भरपूर सारा असा कांदा टाकून घ्यायचा. तर इथे मी 3 आकाराचे मोठे कांदे चिरून घेतलेत. कांदासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा. जितका कांदा यामध्ये घालू ना तितका हा जो पदार्थ आहे तो खाण्यासाठी एकदम असा मस्त लागतो. आणि आता त्याचबरोबर यामध्ये मी भरपूर सारी अशी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालून घेत आहे. तुम्ही यामध्ये ना पालक देखील बारीक चिरून टाकू शकता. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी टाकला नाही, पण इथे कांद्याची पातीमुळे याला सुद्धा चव खूप छान येते. हे सगळं टाकल्याच्या नंतर आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करायचं आणि जे आपण सगळ्यात अगोदर मिरची आणि लसूण बारीक असा वाटून घेतला होता, मिक्सरला फिरून घेतलेला, तो पण यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं. तुम्हाला जर वाटलंच तर यामध्ये तुम्ही थोडासा लाल मसाला जी पावडर असते आपली मिरची पावडर ती पण थोडीशी घालू शकता. पण इथे मी मिरची आणि लसूण टाकल्यामुळे इथे ती स्किप केली. थोडेसे जिरे घेतलेत 1 चमचा आणि हाताने याला कुस करून टाकून घेत आहे. तुम्ही मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये काढता वेळेसच जिरे देखील त्यामध्ये टाकू शकता. आणि आता सगळं व्यवस्थितपणे मिक्स केलं की यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं एकदम असं घट्टसर पीठ मळणार आहोत. जास्त पातळ मळायचं नाही, नाहीतर मग ते करताना आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. त्यामुळे अगोदर चांगलं व्यवस्थितपणे याचं पीठ मळून घ्यायचं. एकदम असं खसखस पीठ मळून घ्या म्हणजे तो हा जो पदार्थ आहे तो एकदम असा खुसखुशीत आणि मस्त असा मऊसूत लागतो. खाण्यासाठी सुद्धा तितकाच पौष्टिक आहे. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा काहीतरी असं गरमागरम खायची इच्छा झाली तर हा पदार्थ एकदा नक्कीच करून बघा. बरेचदा भाजीपोळी खाऊन सुद्धा कंटाळा येतो आणि काहीतरी असा तोंडाची चव वाढवणारा पदार्थ शोधत असाल तर हा पदार्थ तुमच्यासाठी. पीठ मळून 5 मिनिटं भिजत ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर लगेच आपण आता याचा एक छोटासा गोळा घेणार आहोत. याला अगोदर हाताने चांगला व्यवस्थितपणे गोल आकार करून घ्यायचा. एकदम छान व्यवस्थित गोल आकार झाला की ते मी कपडा घेतलाय, कपड्यावर अगोदर थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे हा जो गोळा आहे तो खाली चिकटणार नाही. आणि याला एकदम असं चांगलं मस्त थापून घ्यायचं. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये थापू शकता, जाड पातळ. इथे मी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मध्यम इथे थापून घेतलं. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्कीच सांगा. आणि याला ना मधोमध 4 ते 5 असे छेद करून घ्यायचे म्हणजे भाजता वेळेस ना ते एकदम असं छान व्यवस्थित असं खमंग भाजलं जातं. आता करून घेतलं आणि लगेच तव्यावर टाकून घ्यायचं. हा पदार्थ मी चुलीवर करत आहे. चुलीवरचे हे जे थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा खाण्यासाठी खरंच खूप छान लागतं. तव्यावर टाकून घेतल्याच्या नंतर याला ना असं साईडकडून थोडंसं तूप सोडून घ्यायचं. तुपाऐवजी ते बटरचा पण वापर करू शकता. छान व्यवस्थितपणे तूप सोडलं की याला हलक्या हाताने चांगलं व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि नंतर याला पलटी करून घ्यायचं. तर बघा पाहू शकता किती छान मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. आणि चुलीवरचा पदार्थ खाण्यासाठी आणखीनच तो पौष्टिक लागतो, त्याचबरोबर त्याची चव देखील एकदम वेगळी लागते. तुम्हाला पण आवडते का चुलीवरचं गरमागरम जेवण? आवडत असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मस्तपैकी दोन्ही बाजूनी छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि यामध्ये आपण कांदा भरपूर टाकला आहे त्यामुळे याची चव आणखीन जबरदस्त लागते. त्याचबरोबर हे जे थालीपीठ आमच्याकडे त्याला शक्यतो धपाटे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. थंडीमध्ये असं चुलीवरचं गरमागरम खायला भेटलं तर यापेक्षा दुसरं सुख कशातच नाही. आणि हो, दह्याबरोबर खाण्यासाठी थालीपीठ खरंच खूप छान आणि मस्त लागतं. बघा पाहूनच तुम्हाला खावंसं वाटेल असं आपलं मस्त गरमागरम थालीपीठ बनवून तयार आहे. दही किंवा एखादी चटणीसोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला सांगा. रेसिपी आवडली तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.